पंढरपूरचे देवांपैकी पहिले वारकरी भगवान शिवजी. आणि पांडुरंगानं सांगितलं, स्वामी तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच जागा शिल्लक आहे, ते म्हणजे माझं मस्तक. पांडुरंगानं महादेवाला डोक्यावर जागा दिली. ऐका, आजही पंढरपूरला जा, महारुद्राभिषेकाला ज्यावेळेस मुकुट बाजूला काढला जातो, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाचे पिंड आहे. जग ताब्यात आहे म्हणून पांडुरंगाला चक्रधारी म्हणतात. पण अशा चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाच्या डोक्यावर बसण्याचा ह्यांचा मान आहे म्हणून यांना चक्रवर्ती म्हणतात. पिंपळगाव धस नगरीमध्ये भगवान शिवजींच्या या पवित्र दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव नामयज्ञ सोहळा आपल्या सगळ्यांच्या बोल नका तर सगळे शांत बसा. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सोरो विडाला अत्यंत पुरातन असणारे हे भगवान शिवजींचं मंदिर आणि या मंदिराच्या समोर भव्य आणि दिव्य सभा मंडप अर्थात धर्म मंडपाचं काम आपल्या गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने परिपूर्ण झालेलं आहे. त्याचा आज लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. गावातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा त्रिवेणी संगमातून कार्यक्रमाला प्राप्त झालेली ही भव्यता विडाला. गावातील सर्व मंडळी एक जीवानं एक दिलानं एकत्रित येऊन हा भव्य सभा मंडप या ठिकाणी कुठलाही निधी न घेता लोकसहभागातून, आणि जो लोकसहभागातून होण्याचा जो आनंद आहे ना, तो जगाच्या पाठीव कशामध्येच नाही. आणि यातून गावची एकी प्रतीत होते. आपल्या गावातील शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये क्रांती करणारे संपूर्ण महाराष्ट्रभर जे अधिकारी वर्ग आहेत, शिक्षण क्षेत्रात क्रांती करून त्यांनी गाव सोडलं, गावाच्या बाहेर गेले. गाव सोडलं पण गावाची नाळ मात्र तोडली नाही. आपल्या गावाविषयी पराकोटीचं प्रेम, उच्च कोटीची निष्ठा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आपल्या गावातल्या समाजाविषयी, लोकांविषयी काहीतरी करण्याची तळमळ या हेतून त्यांनी जन्मभूमी प्रतिष्ठान याची स्थापना केली. आणि जन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं हा भव्य दिव्य सभा मंडपाचं काम अगदी कमी कालावधीमध्ये परिपूर्ण झालं. या प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. कारण गावाविषयी करणं, अहो गावाच्या जीवा मोठं होऊन गाव लुबाडणारे बरेच आहेत, पण गावाविषयी प्रेम आणि बाहेर जाऊन सुद्धा गावाविषयी प्रेम, गावातला तरुण, गावातल्या महिला, गावातली ज्येष्ठ मंडळी, गावातली धार्मिक स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, आरोग्याची स्थिती योग्य पद्धतीनं गावामध्ये गोकुळ आणि नंदनवन नांदवन गावचं रामराज्य व्हावं या हेतूने हे जन्मभूमी प्रतिष्ठान विडालं. या निमित्तानं संपर्कामध्ये राहणारे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक ज्यांनी या कार्यक्रमा संदर्भामध्ये माझ्याशी वेळोवेळी संपर्क साधला, असे आमचे परमार्थ स्नेही आपल्याच गावातील भूमी अभिलेख अधिकारी आमचे नानासाहेबजी धस, आमच्या धस साहेबांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खूप दिवसापासून ते माझ्या संपर्कामध्ये होते. तसे आमचे दुसरे सहकारी ज्यांनी या कार्यक्रमा संदर्भामध्ये संपर्क साधला, आरोग्य क्षेत्रामध्ये आणि रक्तदान या क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष क्रांती केलेली आहे. आणि नुकतेच आज त्यांची मुख्यमंत्री सहायता निधी त्या सरकारच्या समितीवर सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. असे आमचे शशिकांतजी जगदाळे साहेब, एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. काय योगायोग म्हणावं लागन. सभा मंडपाचं वे लोकार्पण, माऊली महाराजाचं कीर्तन आणि त्यांची तिकडे निवड मुंबईमध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते. आणि आज म्हणजे गावाविषयी केल्यानंतर काय पोचपावती मिळाली हे आज ह्याच्यातून लक्षात येत आहे. विडालं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यावर आरोग्य क्षेत्राचं कंट्रोल ठेवण्याचं काम त्यांच्या मुठीमध्ये आलेले आहे. असे आमचे जगदाळे साहेब, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आधी करून सगळेच मंडळी आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली तेवढी सगळी देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव. आता तर कोणाला राग नाही ना, हे देव बाकीचे महादेव केल्या, बाकीचे विशेष राहिलं. हे सांगतो ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामडा वाकडं चालते ती चांग देऊन, चांगल्याला चांगलंच म्हणते ती नामदेव. विडालं प्रसन्न बसा बरं सगळ्यांनी, असं ताट बसा. हा असं जरा टच मध्ये, कारण टायमिंग मध्ये शेवा असंही थोडा झटका होणार आहे, कारण मला पुढे लांब कीर्तनाला जायचं. हा ते वर्षभरापूर्वी तारीख घेतली, इथून 70-80 किलोमीटर होते का, त्यांचं 8च टायमिंग होतं. पण विनंती केली, कारण
हे सुशिक्षित माणसं एक तर धर्म करत येत नाहीत, पण फोनवर आमचे नानासाहेब म्हणले असा असा संकल्प आहे, म्हणलं मग करतो सेवा. नाही तर मी एका दिवशी इतके पळापळ करीतच नाही. परंतु त्यांच्या प्रेमातून आपल्या सगळ्यांच्या आग्रहातून ही सेवा आलेली आहे. त्याच्यामुळं हातानं टाळी मुखानं नाम एवढंच मोजक्या वेळी तुमच्याकडे काम विडालं. त्यामुळं एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा. येतात किती जातात किती हिशोब ठेवा. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो नीची पितो बिस्लरी पेन म्हणले दुसरं ध्यानात येते. माझे मनापासून प्रार्थना आहे, धस पिंपळगाव मध्ये तर कुणाच कर्ज नसावं. जर एखाद्या असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द. कर्जावळी तर टाळ्याच वाजविल्या. ती म्हणते ना आताशे का आधार भेटला. नाहीतरी आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं. निमा अर्ध पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण कीर्तनात फ्रेश बसायचं भेटवलं. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याला 24 एकादशी सोडून 5 पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, ऋषी जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री. एकादशी सोडून 5 पर्व काळ सांगितले. त्या 5 पर्व काळापैकी 4 पर्व काळ हे भगवान श्री विष्णूचे अवतार आहेत. पण शिवरात्र हा एकच पर्व काळ असा आहे जो भगवान शिवजींशी निगडीत आहे, पण तरी सुद्धा वारकऱ्यांनी त्याला वंदनीय मानलं, कारण शिव आणि विष्णू मध्ये दुजाभाव नाही. विडालं रात्रीचे प्रकार 3: नवरात्र, शिवरात्र आणि कत्तलची रात्र. ते माहिती का? मतदानाचा आदला दिवस कसं गाव फिरणं सांगता येत नाही. तिन्ही टॅली करायची कोणती श्रेष्ठ आहे? कत्तलच्या रात्रीचा विषय नाही, ते पैशावला खेळ आहे. राहिल्या नवरात्र शिवरात्र. नवरात्र उत्तम पण 9 दिवस धरावं लागते, तेव्हा त्याचं फळ आहे. पण शिवरात्र शॉर्ट बट स्वीट, एका दिवसामध्ये. ना आणखी पुढचं सांगू का? जो 24 एकादशी धडीत नाही, खाणारा पिणारा सुद्धा म्हणतो मला शिवरात्र धरायची. आणि त्याला एक मोठं नाव आहे बघा, मोठी एकादश म्हणते आपल्या सर्वसामान्याच्या भाषेमध्ये. ज्याचा संप्रदायाशी संबंध नाही तो सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने 1 दिवसाचा उपवास करतो. हे भगवान शिवजींचे आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं वलय वेडावलं. अरे शिवजी माने सामान्य नाही. शिवजी कालाचेही काल आहेत, आणि काल भी उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. उत्पत्ती, स्थिती आणि लय निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेव, पालन पोषण विष्णू, आणि संवार करण्याचं खातं भगवान शिवजींकडे विडवलं. शिव जन्म है, शिव मृत्यू है, शिव अनादि है, शिव अनंत है विडवलं. म्हणून तर अभंग महादेवाचं वर्णन करणारा बरं का. शिवरात्रीचा पर्व काळ आहे, मंदिर महादेवाचा आहे, सुंदर सभा मंडप निर्माण झालेला आहे. महादेवजींचं महत्व कळवा या हेतून आजचा हा अभंग. शिव भोळा चक्रवर्ती. शिव, शिव या शब्दाचे 4 अर्थ. शिव म्हणजे स्पर्श करणे, शिव म्हणजे जॉईंट करणे. शिव शब्दाचा 3रा अर्थ शिव म्हणजे बॉर्डर, सीमा. आपण म्हणतो ना हे आमच्या गावची शिव. आणि शिव शब्दाचा 4था अर्थ आहे आपण आहे जीव, आणि ते आहेत शिव. शिव म्हणजे परब्रह्म. परब्रह्म, उत्पत्ती, स्थिती, लय त्यांच्या हातात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्या ताब्यात आहे. पण त्यांचा स्वभाव कसा आहे? भोळा. शिव भोळा चक्रवर्ती. प्रश्न असा आहे माणसाने भोळा असाव का? तर उत्तर असं आहे भोळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक नॉलेज ते असतं. जे निवळ विद्वान आहे ते भांडणाच्या भानगडीत पडत नाही ना. अति मूर्ख आहे त्याला भांडणं कसं करायचं हेच कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला, ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करतात, कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमड्या करू का? तू तर झालाय उघडा, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असला, म्हणलं मुंग्यात येऊ नये म्हणून. काय सांगता? एक मला हरिपाठात काय म्हणलं, तुझ्या आजीचं चरित्र आहे, पुण्य. दुसरं काय? एकदा माझा कीर्तनाविषयी झाला. शुद्ध बेजापोटी फळे रसाळ घुमटी. जसं पेरल तसं जोगवत. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं, मला भेटलं महाराज पेरल तसं उगवतच नाही. म्हणलं का? मला शेंगदाणे पेरलं त्याला टरफल कुठून येतं. बघा बरं का त्यांनी तर्क कसा लावला. मी म्हणलं शेंगदाणा आत आलाय की नाही? हो म्हणलं आत आलाय, पण वर फोल का टरफल यायचं काय संबंध? डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे. उत्तर द्या. मला हलवून द्या ना ती. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग
चहा प्यायला घरी ने. त्याने चहा प्यायला घरी नेला. मी त्याला आधी सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला आणतो. त्यानं असा कपात चहा आणला. मला धरा. मला हा मला फक्त चहा. ते मला चहाचं आहे बिस्किट नाही. मला बिस्किटाचं जाळ कर. कप बी नको नुसता चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन म्हणलं. मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन. मला तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का. आणि मी रोज 2 गाव फिरतो म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला काय. एक जण मला भेटला. मला पांडुरंगानं रुक्मिणीवर अन्याय केला. म्हणलं आता काय झालं बाई काय की त्याला. नाही म्हणला तुम्ही म्हणता ना स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. स्त्रियांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. मग पंढरपूरमध्ये पांडुरंगानं रुक्मिणीला जवळ का घेतलं नाही. रुक्मिणी महाग का. सगळे पंढरपूरला आपण गेलोय. आणि जेव्हा नसन गेला त्याला कोटी कोटी धन्यवाद आहे. पांडुरंगाच्या जवळ रुक्मिणी नाही. 25 हात महाग आहे. त्यांनी मला प्रश्न हालून रुक्मिणी महाग का. मी म्हणलं तुझा एवढाच प्रश्न रुक्मिणी महाग का. म्हणलं हा. म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी. तुम्ही दोघं मोटरसायकल बसल्या. तुझी रुक्मिणी कुठे बसती. मला महागच असते. मला आमचं तसंच आहे. उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. पंढरपुरातली आताची रुक्मिणी आय 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 ड्रायव्हरच कळा नको नाही. रुक्मिणी इठ्ठलाच्या बी पुढं मुंडकं काढ. अरे इठ्ठलाचा जीव चालला घेर टाकू टाकू त्याला पेट्रोलला पैसे राहिले. ती विडीला महाग झाल्या. त्याची क्लच मध्ये बोटं गाव देत इथं. रुक्मिणीने मुंडकं इठ्ठल सुद्धा हँग होतोय. म्हणे काय धर्म आचार विचार राहिलाय का. आणि उगा 2-4 पुस्तकं वाचायचे उलट्या खोपडीवाल्यांच्या ना आमच्या पासून प्रश्न करायचे. असंच का तसं. हे माणसं कसे सांगू का. अनंत वाचाळ भरळ ती भरळ तया गायचा गोपाळ पावी हरी. हे अनंत तोंडाने बोलणारे लोक आहेत. लोकांच्या लय भानगडीत पडायचं नसतं. आता या जन्मभूमी प्रतिष्ठाननी सगळ्यांनी एकत्र येऊन गावचं असणाऱ्या सगळ्यांची एकत्रित मन जिंकून एवढा सभामंडप बांधला. तरी काय कायच्या डोक्यात गणगण असेल. कशामुळं करीत असते बुवा. अरे करू नको पण जळू नको ना. करणारा का नाव ठेवतो. तुला तर नाही का सुचलं देवासाठी देशासाठी धर्मासाठी रुपया खर्च केला नाही. चिकट जात कोणी काढली. रुपया सुद्धा काय काय चांगल्या कामात देत नाही राव. पैसा मोकार आहे पण दानत पाहिजे ना. दान करण्यासाठी पैसा लागत नाही. दान करण्यासाठी दानत असावी लागतं. अशी दानत या पिंपळगाव दसनगरी मध्ये आहे. म्हणून एवढा 16 झाला. वाजवाटाळ्या जरा जोरात हा ना. असं प्रसन्न बसा जरा. हा त्याच्यामुळं काय कांकडे पैसा आले. एक जण इस्त्री करून रस्त्यावर उभा होता. भिकाऱ्याला मला साहेब रुपया द्या. मला नाही जा पुढं. फटका तुटका सदरा नाही. चल निघ. भाकर तुकडा निघ. आणि का भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही तुकडा नाही आणि सदरा बी नाही. मग इथं कशाला थांबला. चल की माझ्या संग भीक मागाय. 50 तुला 50 मला. म्हणजे आहे पण दानत नाही ना. आमच्या गावात की एक म्हातारा इतकं चिकाटते. एकच दोतारा फाटलं तरी घालते. तिथे दोताराला दंड घालते. दंड माहिती का. जुन्या म्हातारांना माहित असन. साडी फाटल्या शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे. दंड म्हणतात. आता कायचं दंडन कान. आता साड्याचे इतक्या झाल्यात. आमच्या गावात एका माता मुलाने कपाट उघडलं. साड्या अंगावर पडल्या. ढिगाऱ्यात गुदमरून मिली. वरच आता आलं. येताच आलं नाही म्हणे. ढिगारा म्हणजे साड्याच इतक्या झाल्यात की नावच काढू नका. सगळा बदल झाला. आता काय दंड. आता चपात्याचं मशीन आले. घेतलं का नाही. बचत गट घेऊन टाका. एवढंच मशीन आहे. उंडा ठेवलं मशीन दाबला चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आले. आला पाहुणा गावात. करायची कांगोळ हो करायची. घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला. लाईटच गेली. बसला गुतून. बॅटरी मशीन जाऊन पाहुणा बाहेर गेला. ते मला वड्यात आंघोळ करत पण मशीनीत घालून ते गुतलं होतं. जे मेलं असतं म्हणा. लय अवघड आहे सगळा बदल. आता कायचा दंड काय. ते फाटलं तरी 30 दोतार घालायचा. दंड घातलेला दोतार फाटत आलं म्हणलं दोतार टाकून द्या. हा त्याची लुंगी नेसायचं. किती चिकट असेल बघा. लुंगी फाटत आली मला द्या टाकून. बरमोडा शिवला. म्हणजे एकाच गोष्टीचा किती वापर करायचा घ्या शिका त्याच्याकडून. दोताराची लुंगीचा बरमोडा फाटत आला मला दिना फेकून. सभा मंडप ती जागेवर. नाही 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 कोणाचं काम नाही. हे असे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचा कळेज असावं लागतं. आणि जन्मभूमी प्रतिष्ठानच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. म्हणून एवढं सुंदर या ठिकाणी हा सभा मंडप परिपूर्ण झाला. आणि आता सभा मंडप थांबवायचं नाही. मग असेच आमचे 10 साहेब सगळे जगदळे साहेब म्हणले. दुसरे गावातील सगळे ज्येष्ठ मंडळी आम्हाला भेटले. म्हणले महाराज
येतो ट्रेलर हे वा पिक्चर अभी बाकी हे तर फक्त सुरुवात आहे म्हणले. हे धार्मिक क्षेत्रापासून आम्ही सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, झाडाच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही गावात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. अशी अंतःकरणामध्ये स्वप्न बाळगणारी माणसं गावात निर्माण होणं हे सुद्धा गावचं भाग्य आहे. विठ्ठल बोहळा त्यांचा स्वभाव, शिव त्यांचं स्वरूप, चक्रवर्ती त्यांचा अधिकार. चक्रवर्ती काय प्रकार आहे चक्रवर्ती ऐका. चक्रवर्ती समजून घेण्यासाठी अगोदर भगवान शिवजींची पंढरपूरची वारी समजून घ्यावं लागेल बर का. पंढरपूरची देवांपैकी पहिल्यांदा वारी जर कुणी केली असेल तर महादेवजींनी केली. रंभादिका नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भगवान शिव आवाज मागाशी होता तसा ठेवा. भगवान शिवजीनं पंढरपूरची पहिली वारी केली. ऐकू कमी करा थोडा बोलताना आणखी. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकऱ्यांपैकी पंढरपूरची देवांपैकी पहिली वारी भगवान शिवजीने एकटे नाही सहकुटुंब सहपरिवार वारी केली. आणि आपले पुरावे बरोबर ना मुंडे बाबा सगळ्या काकड्यामध्ये आपले हे पुरावे. आज या कार्यक्रमाला विशेष आवर्जून उपस्थिती असणारे आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे संतोष महाराज मुंडे यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. तिकडे त्यांची कुरुडवाडीला कथा चालू आहे पण माऊली आपल्या परिसरात येतात आणि आपल्या गावात तरुणांचा एवढा मोठा कार्यक्रम आहे. आवर्जून त्यांनी या ठिकाणी विशेष उपस्थिती दर्शवली. मुंडे बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हे सगळे वारकरी मंडळी आमचे अंबरीश महाराज पाटील ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील आपण हे सगळे बालटाळकरी पाहतोय. हे सगळे जुने जाणती मंडळी आणि अत्यंत महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी वारकरी शिक्षण संस्था आमचे अंबरीश महाराजांचे लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आमचे पालवे महाराज गायनाचे साथ करण्यासाठी आमचे गुरुवर्य भाऊ महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्राचे बुलेट ट्रेन आमचे ओम महाराज ननवरे त्यांची उपस्थिती, आमचे माऊली असतील सगळी मंडळी या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण करतायत. सांगण्याचा उद्देश वारकरी संप्रदायाचा देव पांडुरंग परमात्मा आहे पण वारकरी संप्रदायाचा गुरु घराणं भगवान शिवजी आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. वारीला निघाले. पार्वती म्हणली कुणीकडे म्हणले पंढरपूरला. मी पण येणार. ही धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का. चांगल्या कामात महिला म्हणतात ह्यांना कधी अडवायचं नाही कारण हे जर चांगल्या कामाला गेले ह्यांना 100% पुण्य मिळालं 50% पुण्य तुम्हाला घरी बसल्या मालिका बघून तर ह्यांना अडवायचं नाही. पण चांगल्या कामाला सांगून तुम्ही चांगल्याच कामाला जात जा. नाही तो निघाले कीर्तना बसला डहाब्यावर पियत हे बिचाऱ्या मावल्यानं कधी पुण्य लावायचं. आणि पती पत्नीमध्ये एक विचार असावा. आणि स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे तुम्हाला खरं सांगतो. आणि शेतकऱ्याची बायको तर खरंच लक्ष्मी. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते आणि तिला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवरा ठोका टाकू द्या फुसफुस करते. 10 राखाडाय परत माघारी. शेजारी म्हणजे 2 महिने येणार होते 2 तासात खाली म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का मग मर. गाय घेऊन जायचं रोज म्हणजे सुटत नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही. पती पत्नीमध्ये एक विचार असावा. एक विचार असतो पण नवीन नवीन लग्न झाल्यावर बघा ना किती एक विचार. नवीन नवरी किती शुद्ध बोलते मालकाला. एव्हा तेव्हा केव्हा जेव्हा नुसतं अनुस्वरच ऐकलं का अरे बहिर रे का काय ती सरळ बोल की जे त्याच्यात आपली बोली भाषा असेल तसं बोलायचं. ग टिंब दिल्या कुठं भाषा शुद्ध होत असते. अहो जेवायचे का कशाला जेवण ती भाषा ऐकून त्याचं पोट भरतय. वर्षभर म्हणते जेवायचे का वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही म्हणजे आले का मूळ जागेवर.
3 वर्षाने मग ते हाताने घेऊन गेला. हे 4थ्या वर्षी म्हणतो दिंडीचं प्रस्थान कधी रे, दिंडीत मरतो पण घरात नकोस. काय सुखाने नसल्यावर जाळायचं तेव्हा. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकाचं डोकं दाबेल. डोकं दाबता दाबता मालकाला हो लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखलं, मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून ते डोकेदुखी वाढली. मग आता इतकं टुचून मला कसा त्यांनी स्वयंपाक करायचा सांगा बरं. तरी बिचाऱ्या करतात. अहो शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको खंबीर आहे म्हणून शेतकऱ्याचा प्रपंच आहेत मायबाप. आता आपलं मागच पटांगण झालं असं. तो म्हणता शेतकऱ्याची बायको लक्ष्मी, नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच. आणि आपण काला नावं ठेवायचं, ह्याला नावं ठेवण्याचा अधिकार दिलाच कुणाला मायबाप. स्त्रीला एक वाक्य सांगतो, स्त्री शक्ती सामान्य समजू नका. अख्खं जग महिलांवर टीका करतं की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट राहत नाही. एखादी गोष्ट त्यांना सांगितली की ती पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका बरं का. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटातच राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. आणि शिवजयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराज आले, पण जिजाऊ माऊलीच्या कुशीमध्ये 9 महिने राहिले. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं महादेवजी निघाले वारीला, म्हणले मी पण येणार, चलो. गणपती म्हणला मग मी का थांबू, चलो. नंदी म्हणला मित्र चालले, मी कसं थांबायचं, चलो. सहकुटुंब सहपरिवार वारकरी बर का. चक्रवर्ती शब्द का हे आपल्याला पाहायचंय. मजल करत पंढरपूरच्या जवळ आले. पद्मावती तळ्यावर जेवण करायला थांबले. तिथून कळस दिसला. पार्वतीने सांगितलं बस. जळजळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवाळा, बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झालं. लोके तरी आती आहेस की जे कळस दुरणी दिसे, ते भेटीचे हात वसे देवतेची. ते ज्ञानोबा सांगतात कळसाचं दर्शन झालं तरी ते देवाच्या दर्शनाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. पार्वती आई साहेब थांबल्या. पद्मावती तळे अजूनही जगदंबा मातेचं मंदिर आहे. पंढरपूरला कधी गेल्यावर जावा तिकडे दर्शनाला. पार्वती तेव्हाची जी थांबली ते आताही त्याचा पुरावा आहे बरं का. परत व्हाय करायचं नाही. हे आलते का देव वारीला, ह्याचे पुरावे काय, हे पुरावा आहे. तिथं देवीचं मंदिर. 3 जण राहिले आता परत. नंदी म्हणला मला मंदिरात एंट्री होणार नाही. कवटेकर नावाचा मारुती, त्या मारुतीच्या पुढे नंदी आजही आहे, तेव्हाचे थांबलेले. गणपती बाप्पा वजनदार देवता. लय वजनदार माणसाला दिंडीत चालायचं जरा जड जातं. शरीर संपदा. गणपती बाप्पा नामदेव पारी चढून गेले की डाव्या हाताला गणपती बाप्पा थांबले. भगवान शिवजी म्हणले वारी पूर्ण करणार म्हणजे करणार. बारीला लागले, भगवंताच्या समोर गेले. ऐका प्रसंग बरं का. ज्यांची वारी केली ते देव आणि ज्यांनी वारी केली ते महादेव. भगवान शिवजींना समोर पाहिलं. पांडुरंगाने विठ्ठलने उडी टाकली, आलिंगन दिलं. 2 देवांच्या भेटीतला आनंद काही शब्दामध्ये व्यक्त करता येईल का. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून पाण्याला प्रश्न केला, स्वामी मी देव आहे पण तुम्ही महादेव आहे, असा उलटा नाही. तुम्ही का पंढरपूरला यावं, आम्ही तुमच्याकडे आलं पाहिजे. भगवान शिवजी म्हणले मी महादेव म्हणून वारीला आलो नाही, मी वारकरी म्हणून वारीला आलोय. वारीतला आनंद काय आहे तो घेण्यासाठी मी आलोय. पंढरपूरचे देवांपैकी पहिले वारकरी भगवान शिवजी. आणि पांडुरंगाने सांगितलं स्वामी तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच जागा शिल्लक आहे, ते म्हणजे माझं मस्तक. पांडुरंगानं महादेवाला डोक्यावर जागा दिली. ऐका आजही पंढरपूरला जा, महारुद्राभिषेक घाला. ज्यावेळेस मुकुट बाजूला काढला जातो पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाचे पिंड आहे. जग ताब्यात आहे म्हणून पांडुरंगाला चक्रधारी म्हणतात. पण अशा चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाच्या डोक्यावर बसण्याचा ह्यांचा मान आहे म्हणून यांना चक्रवर्ती म्हणतात. आणि अशा शिवजींचं पाय माझ्या चित्तात राहिलं अभंगाच्या पहिल्याच्या. माझे
आपल्या पहिल्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, शिव बोळा चक्रवर्ती, शिव स्वरूप बोळा स्वभाव चक्रवर्ती त्यांचं सामर्थ्य आहे. अशा शिवजींचं पाय माझ्या चित्तात राहिलं, त्याचे पाय माझे चित्ते. नाथबाबांच्याच नाही, आपल्या हे चित्तात शिवजींचं पाय आहेत म्हणून तर हा कार्यक्रम आहे ना 3 दिवसाचा. हो, पाय या शब्दाचा अर्थ आहे त्यांचं स्वरूप. त्यांचं स्वरूप माझ्या चित्तामध्ये राहिलं, त्याचे पाय माझे. आणि देव चित्तातच असावा लागतो, आणि चित्तापासून परमार्थ करावा लागतो, आणि चित्त जागेवर ठेवून परमार्थ करावा लागतो, तर परमार्थ घडतो. नाही तर बसलो इथं चित्त घरी, काय उपयोग आहे? आपल्या चित्तात संसाराला जागा आहे आणि भक्ताच्या चित्तामध्ये देवाला जागा आहे. दुसरा फरकच काय संतांमध्ये ना आपल्यामध्ये? आपल्या चित्तात देवपूजा करताना बी देवावर चित्त नसतं. एकदम देव चुलीत होता, कुत्रा आलं त्याने देवच फेकून हाणला. तुझं काय बहाणं गेलं का काय? तुझं चित्त कुणीकडे आहे नेमकं? अहो, गण लावताना सुद्धा काय काय वारकऱ्यांचं चित्त जाग्यावर नसतं. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हरे मुखाला येऊ ना, याला 12 भाऊकीचेच नाव आठवतात. गंध उगाता उगाता मनालाच बोलतो, काय करतो बाबा, ही भाऊकी लय बेकार रे, ह्या भाऊकीनं आपल्याला उगळू 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 मारलं बुवा. त्यांना काय नाव ठेवता, आपलंच नशीब फुटकं. हाणला कपाळाला टिकला. नशीब हित असताना लगेच तिथं, म्हणजे जिथं गंध तिथं तशाच गप्पा. संसाराची पार बेकारी झाली. पोरगा उलट बोलतोय, बायको धावती, असं वाटतंय फाशी घ्यावं. हाणलाच गळ्याला टिकला. हाय गावात कीर्तन जायचं, कीर्तनाला आपल्याला काय तेव्हा ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे मेलो आम्ही 2 तास आरडो. पोरग बी काम धंदा करा नाही, बोंबलत फिरते थोबाडात मावा वाचाक वाचाक बावळाटांच्या संख्येनं आयुष्याची बरबादी केली. त्याच्या वय झाले, त्याचा 38, त्याच्या लग्नाचा विचार आला की असं वाटतं मला अटॅक येतोय का काय बुवा. त्याला बी मजबिंबीच्या देठापासून सांगतोय काम कर, पण ऐकतय कोण आपलं तवा. आणि त्याच्या लग्नाचा मनात विचार आला की रात्रभर ह्या कुशीव नाही ह्या कुशीव व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. भाऊ बी आपल्या मुळावच उठलाय, थोरला असून बी बांध कुरितोय, आणि त्याच्या संग कुस्ती करावं म्हणलं तर आपल्या बी दंडात जोर राहिला नाही. कोर्ट कचेऱ्या करायला मनगटात तरी कुठे ताकद आहे तेव्हा आपल्या. बेकारी झाली भाऊ, आपलं तर डोकं चाला ना भाऊ. अर काय गंधन काय तारा, चित्त नाही चित्त नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थभूमी नाना तीर्थभूमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थभूमी नाना तीर्थभूमी नामावर जर चित्त नसल तर फळ मिळणार नाही. सेवा करतोय, चित्तामध्ये भगवान शिवजींचा पाय ठेवा, त्याचे पाय माझे चित्ती. आणि त्यांचं जर भजन पूजन, आणि काय या जगामध्ये दुसरं समाधानाचं साधन काही राहिलेलं नाही. एवढी एक जागा आहे तिथं मानव जीवनातले सगळं दुःख विसरतो, ते म्हणजे भगवंताचं कीर्तन मिळालं. बाकीकडे कुठं माणसं एक होते, जत्रत नाही यात्रत नाही, तिथं बी पिऊन राडाच करतात. सभेला बी पैसे देऊन जाणावं लागते, ती बोंबल त्यात 500 ठरलं होतं 300 दिलं. म्हणजे ज्याची सभा ठेवली त्याचं वाजून टाकत येत. एवढे 4-5 हजार आज इथं माणसं आहे का एका जातीतल्या का पंथातल्या का विचारले, मांडीला लावून बसलोय. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे मायबाप, ही ताकद आहे. माणसे एक होतात आणि व्हावं मायबाप. बाकीकडे काय राहिलं नाही, जगात सगळं पटांगणच झाले. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खत गटकाळी, गरीबाची पाटली जुळली, ओसाल्याला टोळी. गरीबाचा लय मारा नाही. आमच्या देशात 2000चं बंडल त्याच्या खिशात, त्याचंच नाव कोपनामध्ये दारिद्र्य अशात. हा, ह्या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत आहेत का? कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना.
अरे म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करू नको ना दाई ना. कलियुगातला पोरगा आई बापाकडे पाहिना डोकून, सासऱ्याला रामराम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून, आणि मिहुनीला हुरडा देतो फुकून फुकून. हात हुरडा देतो मिहुनीला, आणि बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं, हाणलं पाहिजे टिकावाच्या दांड्यानं. हा आईला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. काय राहिले त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात तर मिळच नाही, मशीनच नेलं नुसत्याला बड्या. भारतात बूट पॉलिश करा माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंड मध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, नुसतं जायचं मशीनीत पाय ठेवायचा, मशीन मधून प्लास्टिकचा येतो तो बूट पॉलिश करतो. तेव्हा हाताचा तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीन मधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय सप्त्याची पंगत आहे का? कुणी यान फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. पालवे महाराज मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीत बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली लय नमुने आगाव. 1200चा बाजार भरला. 1200च्या बाजारात माशा मारायची पावडर एक असं 2 रुपयाला पुढे माशा मारतात, 2 रुपयाला पुढे माशा. लोक म्हणे 2 लाच माशा मारतात, मरणाच्या पुढे खपले. एक जण घरी गेलं, बायकोला पुढी सोडली, माशीच राहणार नाही. पुढी सोडली, पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. अरे का औषध आहे का काय का काय, म्हणजे नुसत्या लवाड्यात चालत ना राव. म्हणून तर जनाबांनी रागा झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. वाह वाह क्या बात. पुण्यवंत पाठायलो किनेला, पुण्यवंत पाठायलो किनेला, पुण्यवंत पाठायलो किनेला, पुण्यवंत पाठायलो किनेला. दरिद्रीतो भाग्यवंत केला, दरिद्रीतो भाग्यवंत केला, दरिद्रीतो भाग्यवंत केला, दरिद्रीतो भाग्यवंत केला. चोरट्याचा वमन वाढविला, चोरट्याचा वमन वाढविला, चोरट्याचा वमन वाढविला, चोरट्याचा वमन वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला. तुझा दादा तुझा दरबार, 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 तुझा दादा तुझा दरबार. चलो धुंद झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे. अशा धुंद झालेल्या दरबारामध्ये मानसिक समाधान, आत्मिक सौख्य जर प्राप्त करायचं असेल तर भगवान शिवजींच्या दरबारात यावं लागेल. नुसतं येऊन जमणार नाही. त्याचे पाय माझे चित्ती, चित्तामध्ये त्यांना जागा द्यावी लागेल. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता आमच्या चित्तामध्ये त्यांना जागा द्या. दिली, पण आम्हाला फायदा काय? चित्तामध्ये जर भगवान शिवजींना बसवलं आणि मुखानं जर शिवजींचं नाव घेतलं तर फायदा काय? दुसऱ्या चरणात
याचेनं जर भगवान शिवजींचं नामचिंतन केलं, ओम नमः शिवाय, हर हर महादेव या मंत्राचा जर जप केला तर फायदा. तयान बाधी क्रोध काम, काम आणि क्रोध याची बाधा होत नाही. काम आणि लहान मुलं शांत बसा बरं तुम्ही माग. हा ही बारकालीला ये चित्रे असते. मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराच पडले ते गप्पून बोलत येत. एक कीर्तनात कालवा करायचं म्हणून बोलू नको ते मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवले. एका प्रश्नाचं उत्तर द्या लय कीर्तन करता तर. विचारा ते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्या बारीक होती. म्हणलं वडल्या बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपे बिडी. आता बिडी वाढल्या बारीकच ह्याचा वापर रोज वाटत ती बघत आहे. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची आणि नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यात. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. तुम्ही फक्त पतीत, ह्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे का नाही. देश तुमच्या ताब्यात आहे कास. मोदी साहेब सुद्धा मालक नाहीत बरं का, प्रधान आहे ते. प्रधान मालक नसतो, मेन बॉस राष्ट्रपती. देश तुमच्या ताब्यात आहे. स्त्रियांची ताकद काय सामान्य आहे का. त्याच्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या पोटी जन्मण्यातील श्रीकृष्ण भगवान. देवकीता आली पाहिजे ना. हा त्याच्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत. पोरगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. घरात पाहुणा चहाला दूध नसलं, मुलीला जर दूध आणायला लावलं, फुलपत्रा झाकून निती, 5 रुपयाचा ठोकळा मुठीत दाबून निती. दूध आणून चहा पाजून पाहुणा गेल्याला कळत नाही. शांत संयमानं काम करते बापाची इज्जत राखून मुलगी. पोराला लावा दूध नाही, ती तांब्या ठोकला टाकन, तांब्या पाहुण्या पुन्हा हाली तो दूध आणा निघालो. अरे तो काय बियांजोतला खुळपळा वाजवतो का काय धस काटा गाई बन्यावणे कसं करतो भिकार भाजण्यावणे. जरा तुला अक्कल पिक्कल हाय का नाही. जरा थोडं चापून चुपून तुला काय कळतं का नाही र. असली पोर येत. शाळा भरली बापाने विचारला, ताई शाळा भरली किती वय. पप्पा 7. एक सुद्धा जास्त वय आणू. पैसे कमी असेल तर 6च आणा. विषय भागवते. पण माझी कधी आयुष्यात चिंता करायची नाही. मुलगी किती जिव्हाळा आहे. पोरला विसरून द्या. बाबा इकडे इकडे तुला किती वय आणायचं. मला आणा 22 का शाळा पेटवायची काय. 22 वयाचं काय करतो रे. पुढून तर काय लिहित नाही, मागूनच लिहितो. ह्याची नावं काढते. तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा देव मागून सुरू होतो. असली पोर आहेत गायवानी. काय त्यांना कळत. पोरांना तुम्हाला खरंच सांगतो, बाप जर उपाशी झोपला ना, मुलगी बाबा उठा जेवून घ्या. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. कळवळा. आणि पोरग खिडकीतून बघ झोपलंय कर म्हातार. पडून द्या आता चपात्या रेटो म्हणला म्हाताऱ्याच्या वाटणीच्या. म्हणजे तुझं खाण्यावच कसं द्या नाही. ही मुलगी इज्जत जगते, किंमत कळत नाही. परवा एका गावात कीर्तन, एक जण माझ्या पाया पडायला 2000 रुपये ठेवलं. मी म्हणलं नको नको नको. ते मला असू द्या मला घ्यायचंच होतं. आणि जे नको म्हणते त्यांना घ्यायचंच असतं. आणि मी टाकलं खिशात. आणि ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. मी मला छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा, शिव पार्वती सारखी तुमची जोडी. ते मला महाराज तुम्हाला 2000 दिल्यात, ही माझी मंडळी, हिला 9वा महिना. मग सांगा पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं 2 का दिल्यात. आता मला जर कळत असतं तर मी रोज 2-3 गाव फिरलो असतो का. पण मी आता कोण सांगितलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागं सारल्या. पोरगा नाही झाल्या. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि का भेदभाव करावा. मुला मुलीमध्ये भेदभाव करा. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. पण जुना काळ महिला काय नाटकात काम करत. आपला ते पोरांच्या बिडीवून विषय निघाला. ते बिडीचं सांगतो. गावातल्या पोरापण नाटक बसलं. द्रौपदी वस्त्रहरण. पोरग भेटना द्रौपदी सारखं दिसायचं पाहिजे ना. ते गोर गुमटाना अक्षर ते द्रौपदीला मॅच झालं पाहिजे ना. स्वांग एक पोरग भेटलं. पण त्याला होती बिड्या वडाची सवय. ते म्हणा मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणजे बिड्या वड पण टेजच्या मागं गेल्यावर स्वांग आल्यावर तपली तो बिडी फिकून स्वांग करायचा. ओके साडी घातली मेकअप केला चमचम करायचे. द्रौपदी बिडी तोंडाला आले झुरका वाढला. पडदा उघडणार होतं. जत्र ते जॅस पिलं होतं. त्याला टायमिंगच काढायला नाही नेमकं कधी उघडायचं ते. द्रौपदीने धूर तोंडात वाढायला आणि पडदा उघडा एकच टाइम. द्रौपदीने गडबडीत बिडी फिकली पण दूर कुठं फेकता येतो या. डायरेक्ट द्रौपदी स्टेजवर आली हो. आणि असंच पब्लिक भरगच्च. आता नाटकाला आणि तसल्या कार्यक्रमाला तर लय गर्दी होती. हा चांगल्या कामाला नाही देत. पण तुम्ही लाज राखली आजच्या कार्यक्रमाची, शान राखली. तुम्हाला धन्यवाद.
आमचे दस साहेब जगदाळे साहेब आलेलेच म्हणले माऊली आम्हाला टेन्शन होतं, तुम्ही दिला आम्हाला रॉंग टाइम, लोक येत. म्हणलं तुम्ही काळजीच करू नका, ही काय भगवान शिवजींचा दरबार आहे. आणि त्या द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर तोंडात बिडीचा धुरतीने दाबून धरलेला आणि कृष्ण नुसता टनाटन 3-3 फूट उड्या हाणायला. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता द्रौपदीच्या तोंडात बिडीचा धूर. द्रौपदी म्हणली किसन्या मी जर बोलले तो लोक तुला हाणत्यानं मला जुडी त्यानं. लोकांना दूर दिसले. अरे द्रौपदी बिड्यावरती म्हणल्यावर कसं मेळ वाचायचा. द्रौपदीने केलं कवर दम काढीन दिला दूर सोडून. तेजवर दूर दिस लोकांमध्ये धूर कस का निघाला. कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो या. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला म्हणजे तवाचा तो राहतून मधून चाटका. लोक म्हणे खरं खरं काय कळत वागाला तरी. हे असली पोरं आगाव असतात. त्यांच्या मग बापानी पोरा देखता बिड्या फिड्या फुकू नका. बापच सुद्धा राहिले नाही सध्या म्हणतात पोरं बिघडली. तुम्ही किती नीट आहेत तेच बघा ना आधी. 10वीचं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढ्यापुढीत खाऊ नको चांगलं नाही. महाराज गप बसा. प्रवचन कीर्तनात तिकडं सांगायचं हिथं तसलं जमणार नाही. आणि तुम्हाला भेट असतो काय. मी माझ्या बापाला भेट नाही गुटखा खातानी तुम्हाला भेटतो काय. मी म्हणलं ह्याच्या कुठं नादाला लागत. तेवढ्या त्याचा बापाला एक पोराने मुठी दाबल्या मुठी मागे लपिवल्या. मी म्हणलं का रे लई बाता हानीत होता बापाला भेट नाही का बेला. बिहलो म्हणून मुठी लपिवलं नाही. ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून माग लपिवलाय. काय डोकं आपटाव का. धन्य माता पिता तयाच्या. काय पुढची पिढी घडणार आहे. अगोदर आपण नीट राहून मग मुलांवर संस्कार करा. फायदा तयान बाधी क्रोध काम आणि क्रोध विकार तसेच आहेत. पण मेन 2च नावं का घेतली. अहो कसं असतं ह्या दोघातच सगळे आले. ही 2 नावं घेतली बाकीच्या आपाप त्याच्यामध्ये इन्क्लूड समाविष्ट आहे. तयान बाधी काम क्रोध मद मत सांकार मितोपणा लोभ हे विकार बाधणार नाहीत. पण कधी वाचे वदता शिवनामाचं चिंतन करा. अनेक वाक्य सांगतो. भगवान शिवजींचं चिंतन कोण करते. प्रभू रामचंद्र सुद्धा भगवान शिवजींच्या नामाचा जय जयकार करतात. रामानं सुद्धा यांची पूजा केली बरं का. लंकेत जायचंय सेतू बांधायचा पण अगोदर भगवान शिवजींची पूजा केली पाहिजे. रामानं लिंग स्थापन केलं त्याला रामेश्वर म्हणतात. आजही कन्याकुमारीला काय 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुणी स्थापन केले. प्रभू रामचंद्रांनी. रामानं ह्यांची पिंड स्थापन केली. हे रामाचं ह्यांच्याविषयी असलेलं प्रेम. ह्यांचं तरी रामाव कमी का. भजन करी माले रामपूजी सदाशिव. प्रभू रामचंद्र आणि भगवान शिवजी एकमेकाचे सखे आहेत. अनुयायी आहेत. एकमेकाचे आराध्य आहेत. भगवान शिवजी रामाचं चिंतन करतात आणि राम ह्यांचं पूजन करतात आणि हे रामाचं भजन करतात. आणि राम नामा महादेवाचं किती प्रेम आहे ऐका बरं का. भगवान शिवजी स्मशानभूमीमध्ये राहतात शक्यतो बरं का. जवळपास 95% त्यांची मंदिर गावाच्या बाहेर गाव कोसलाच असते स्मशानभूमीमध्ये. मला एक जण म्हणला भगवान शिवजी स्मशानभूमीमध्ये का राहतात तर त्याचं उत्तर आहे का. अगोदर ते मंदिरातच राहत होते पण 12ला मंदिर बंद व्हायचं. मंदिर बंद झालं की भजन निघून जायचे. रामाचं भजन बंद. आणि एक दिवशी रात्री भगवान शिवजींना नामचिंतन ऐकू आलं. राम नाम सत्य हे राम नाम सत्य. महादेवजी म्हणले कुणाचं भजन चालू. भजन तर रामाचं चालू आहे. आणि ती होती प्रेत यात्रा. महादेवजी त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यांच्या माग माग गेले. स्मशानभूमीमध्ये जाईपर्यंत राम नाम सत्य हे कुणीही मरून द्या. आणि मग भगवान शिवजी म्हणले अरे हिथं जर आपण राहिलो तर भजन बंदच नाही. मंदिरातलं तरी बंद होतंय पण हिथं माणूस आला की राम नाम सत्य. मला रामाचं भजन रामाचं चिंतन रामाचं पूजन घडतंय. ठरवलं आता परत मंदिरात जायचं नाही. मी राहीन हिथंच मंदिर तयार. म्हणून स्मशानभूमीमध्ये राहतात. एवढं रामावर ह्यांचं प्रेम विडवलं. आणखी पुढचं धर्मामध्ये काय काय देव असे आहेत त्या देवांना फक्त देवच म्हणतात. काय काय देव असे आहेत
त्यांना फक्त राक्षसच मानतात. पण महादेव हे असे देव आहेत, त्यांना देवही मानतात आणि राक्षसही मानतात, देवही मानतात, दानवही मानतात आणि मानवही मानतात. अहो रामानं ह्यांची पूजा केली म्हणजे राम सुद्धा महादेवजींचे भक्त. आणि ज्यांच्या विरोधात राम लढा गेले तो रावण कुणाचा भक्त आहे कळतंय का बघा. ते सुद्धा महादेवाचे भक्त आणि हे सुद्धा महादेवाचे भक्त. रावण सुद्धा भगवान शिवजींची पूजा करतो आणि प्रभू रामचंद्र सुद्धा या भगवान शिवजींची पूजा करतात. सूर आणि आसूर या सगळ्यांना प्रिय असणारे देवता म्हणजे भगवान शिवजी. विडवलं आणि एवढा अधिकार आहे सामान्य आहेत का ते. काळाचे हे काळ आहेत पण राहणीमान किती साध आहे. माणसाने किती मोठं व्हायचं पण साधं कसं राहायचं महादेवाकडून शिकावं. निवांत साधी राहणे. बाकीचे देव मुकुट, ह्यांच्यात मुकुट बघितला का कधी महादेवाच्या डोक्यात? तसले नको म्हणे मला. माझ्या जट्याच बऱ्यात जटा हाच माझ्यासाठी मुकुट. चंद्र डोक्या मुक्कामाला सोम भालचंद्र. गंगा डोक्यामध्ये साधी राहणे. वाघाचं कातड भस्म अंगाला लावायचं. बाकीचे देव महालामध्ये राहिला स्वर्गात अमृत कल्पतरू चिंत. हे म्हणले नको, आपला हिमालय नैसर्गिक जीवन जगू म्हणले. रिलॅक्स, कोणाचं टेन्शन नाही, आपलं भजन होतंय मस्तपैकी, योग होते, साधना होते. म्हणजे आयुष्यात मोठं किती व्हा पण साधं कसं राहायचं महादेवाकडून शिकावं. विडवलं अशा शिवजींचं भजन केलं तर वाचे वदता तयान बाधे क्रोध. काम क्रोध विकाराची बाधा होत नाही. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो, थांबा थोडं. आणि हात वर करून टाळ्या वाजवताना आता हे तर शूटिंग चालूच आहे सगळे महाराष्ट्रात. तरुण मुलांना विनंती, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा आणि कीर्तन संपल्या सोशल मीडियावर ही सगळी टाळ्या वाजवले क्लिप पाठवा. नाही त्या गोष्टी आपण पाठवतो. पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. भक्ती शक्तीचा संगम या ठिकाणी घडलेला आहे. टाळ्याचे क्लिप सगळीकडे पाठवा. तिथे खाल्ल्या श्री क्षेत्र धस पिंपळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर भगवान शिवजींच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने भाविकांनी कीर्तनामध्ये केलेला भगवंताचा जय जयकार कळो द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लौकिक करण्यासाठी आणि शिवजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे, मागचे पुढचे, दोन्ही दोन्ही. क्या बात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भगवान शिवजी सुद्धा मंदिरामध्ये आता डुलल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांच्या आवडीचं भजन आहे. विठोबा रघुमाई वा वा ताली. हा पुंडलिका हात खाली घ्या. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. टाळी वाजा, टाळी टाळी टाळी. थांबा फक्त टाळी वाजा, थांबा फक्त टाळी. वा वा, थांबा फक्त टाळ टाळ टाळ. टाळी टाळी टाळ टाळी टाळ टाळी टाळ. वा काय लागतंय महादेव सुद्धा डुलत.